दंडवत हो. करंजी येथील निरूपणाचं आजचे द्वितीय सत्र आपण श्रवण करत आहोत. नामस्मरणाच्या संदर्भातली जे काही वचन सारोळा स्वामींनी निरूपण केलेला आहे त्या सारोळ्यातील आजचं हे द्वितीय 28 क्रमांकाचं आचाराचं वचन. नामलीळा मूर्ती चेष्टा. आधीचं जे पहिलं वचन आपण श्रवण केलेलं आहे त्या पहिल्या वचनामध्ये परमेश्वराला आठवलं गेलं पाहिजे हा संदर्भ स्वामींनी दिलेला आहे. आणि ते कशा प्रकारे आठवायचे आपल्याला, तर परमेश्वराची श्रीमूर्ती आठवायची आहे. अलंकार, परिवार, ठिकाणं आहेत. ज्या ज्या गावाला स्वामी गेलेले आहेत ती गावं आपल्याला आठवायची आहेत. आणि वैयक्तिक परमेश्वर स्वरूपाचा जो गाभारा आहे, महावाक्य, निर्वचन, ही प्रकरणं सुद्धा आपल्याला जाणून घ्यावी लागणार आहेत. नुसतंच स्मरण हे नुसतंच वरवडे असता कामा नये, तर त्यामध्ये निर्वचन आणि महावाक्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे परमेश्वराविषयी तिथपर्यंत देखील आपण स्मरण साधनेच्या माध्यमातून पोहोचलो पाहिजे. आणि हा विधी जो आहे तो सन्निधानातल्या साधकांसाठी पण आहे आणि असन्निधानातल्या साधकांसाठी पण आहे. अशा पद्धतीने परमेश्वराच्या प्रत्येक ज्या काही प्रसंगातल्या लीळा आहेत त्या लीळा आपल्याला आठवल्या गेल्या पाहिजेत. हे आपण पहिल्या सत्रामध्ये बघितलेलं आहे. आता ते आठवत असताना नुसतंच नामाचं स्मरण करावं का, किंवा ते स्मरण फक्त मागे सांगितल्या पद्धतीने तेवढंच परिवार वगैरे एवढंच आठवायचं का ना? हे स्मरण जे आहे ते चतुर्विध स्मरण सांगितलेलं आहे. ते चतुर्विध स्मरण म्हणजे नामामध्ये नुसतं नाम येता कामा नये, अजूनही जो काही संदर्भ आहे आणि त्या लीळेच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला त्यामध्ये आठवल्या गेल्या पाहिजेत. वचन येतं नामलीळा मूर्ती चेष्टा. म्हणजे महादाईसांनी जेव्हा स्वामींना विचारलेलं आहे स्मरण कशा प्रकारे केले गेलं पाहिजे वगैरे, तेव्हा स्वामींनी स्मरणाच्या संदर्भामध्ये विश्लेषण देत असताना त्याचं क्रम सांगितलेला आहे की स्मरणाचा जो क्रम आहे त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे ना? नाम आला पाहिजे. पहिले सर्वात प्रथम तर ज्या अवतारांचं आपण स्मरण करतोय त्या अवतारांचं नाम जे आहे ते नाम उच्चारण झालं पाहिजे. आणि नाम उच्चारण झाल्यानंतर लीळेचा संदर्भ येतो. मग म्हणजे ज्या व्यक्तीचं आपण नाव घेतो त्यांचं फक्त नाव येत नाही. एकदा नाव आलं की त्या संदर्भातल्या, त्या व्यक्तीच्या संदर्भातल्या ज्या काही घटना आहेत, काही क्रिया असतील वगैरे, त्या सगळ्या आपल्या बोलण्यामध्ये यायला लागतात. एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण नुसतं नाव काढलं की मग त्यांचा स्वभाव कसा होता वगैरे, काय काय सांगायचे बोलायचे, हे सगळा संदर्भ आपल्या बोलण्यामध्ये यायला लागतो. तशा पद्धतीने परमेश्वराचं नाम जे आहे ते आपल्याला स्मरणामध्ये घ्यायचं आहे. आता 5 अवतार आहेत. 5 अवतारांपैकी कुणाचं नाव आपण घेतो आहोत, कुठल्या नामाचं आपण स्मरण करत आहोत, तर स्वामींनी सांगितलेलं आहे की 5वे ते निरंतर, 5वं जे नाव आहे श्री चक्रधर स्वामींचं, 5वे जे अवतार आहेत श्री चक्रधर स्वामी, त्यांच्या नामाचं स्मरण जे आहे ते आपल्याला करायचं आहे निरंतर. 5वे ते निरअंतर, अंतर पडू न देता
ते क्रमाने आपलं सलग सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत श्री चक्रधर नाम 5वं नाव जे आहे यांचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. आता ते नाम घेत असताना जर का तुम्ही श्री चक्रधर स्वामींचं नाव घेताय तर लीळा पण कोणाची आठवेल? श्री चक्रधर स्वामींचीच लीळा तुम्हाला आठवणार आहे. मग नाम आठवलं, मग त्याच अवतारांच्या लीळा आठवणार आणि लीळा ज्या अवतारांच्या आठवणार त्यांचीच मूर्ती आपल्याला आठवणार आहे, कारण लीळेमध्ये मूर्तीचा संदर्भ येत असतो. मग गोसाव्यांनी श्री नेत्रे अवलोकिले म्हटल्यानंतर ते नेत्र श्री चक्रधर स्वामींचेच असणार आहे आणि ते अवलोकन ही लीळा आहे. पण अवलोकन कशाने केले? श्री नेत्राने केलेले आहे, तो मूर्तीचा एक भाग आहे. नेत्र म्हणजे श्री करे स्पर्शिले म्हणजे हाताने स्पर्श केला स्वामींनी, म्हणजे श्री मूर्तीचा एक अवयव आहे श्री कर, तो त्याच्यामध्ये येतो. किंवा एकांक काळामध्ये स्वामी शिळा तळावरी उदक सिंपविती म्हणजे त्या दगडावर भिक्षांना आहे श्रीकरामध्ये, म्हणजे इथे श्रीकर आले आणि श्रीचरणाने स्वामी उदक म्हणजे पाणी जे आहे नदीचं ते त्या खडकावर श्रीचरणाने त्या खडकावर शिंपत आहेत. हे इथे श्रीचरण स्वामींचं आलेलं आहे. म्हणजे ज्या अवतारांचं नाम त्याच अवतारांची लीळा आणि त्याच अवतारांची श्रीमूर्ती जी आहे ती आपल्याला आठवत असते. आणि म्हणून इथे हा क्रम आपल्याला बघायला मिळतो, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. अशा पद्धतीने चतुर्विध स्मरण जे आहे ते चतुर्विध स्मरण आपल्याला देवाने सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये चतुर्विध स्मरणासोबत चतुर्विध दुःख आहे. निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि अर्थ. हे चतुर्विध दुःख सुद्धा त्याच्यामध्ये येणं तेवढंच आवश्यक आहे. नुसतंच नाम जप असता कामा नये. आपण गाठी फिरवतो की नाही, 1 गाठी झाली, 2 गाठी झाली, मोजमाप सगळं सुरू असतं आपलं आणि त्याच्यामध्ये फक्त आपण नामच घेतो. कुठलं ज्या नामाचं तुम्ही स्मरण करता नुसतं नाम आपण घेत राहतो, त्याला नाम जप असं म्हणतात. त्याला नामस्मरण असं म्हटल्या जाणार नाही. मग ते नाम स्मरण कधी होईल तर त्याच्यामध्ये निरंतर तुम्ही नामासोबत लीळा, मूर्ती, चेष्टा हे पण तुम्ही आठवत असाल तर त्याला स्मरण असं म्हटलं जातं. आणि ते सुद्धा स्मरण तुम्ही निरंतर असं करत आहात ज्याच्यामध्ये कुठली तूटसान नाही आहे, सलग ते स्वाभाविकपणे तुम्ही आठवताय, तर मग ते स्मरण या पदामध्ये पडतं. स्मरण म्हणजे काय आहे की सतत आपल्या एखाद्या गोष्टीची आठवण राहते. त्या मागच्या संदर्भामध्ये आपण बघितलं, आठवण म्हणजे तोची अर्थ निरंतर मनी असे. तोची अर्थ निरंतर अंतर पडू न देता मनी असे, म्हणजे अधूनमधून आपल्याला ते आठवत राहतं. एखादं भजन म्हणण्याची सवय लागते ना आपल्याला, तर आपण सहजपणे ते मुखामध्ये आपल्या ते भजन येत राहतं. काही आपण ते आठवत नाही, काही नाही, किंवा म्हणायचं असं उद्दिष्ट पण नसतं, पण आपोआपच मुखामध्ये ते भजन आपल्या सतत येत राहतं. एखादी आरती आपल्या मुखामध्ये, आपल्याला आवडलेली आरती असते, मुखामध्ये आपल्या सतत ती आपल्याकडनं ती गायला जात असते. तशा पद्धतीने देवाच्या नामाचं, लीळेचं, मूर्तीचं आणि चेष्टेचं जे काही चिंतन आहे ते सतत आपल्याला उठता बसता आठवता आलं पाहिजे. म्हणजे ज्यामध्ये एखादं पदार्थ बघून सुद्धा, दूध हा पदार्थ बघितला त्यानुसार आठवलं पाहिजे. आमचे स्वामी द्विज गोरक्षण या ठिकाणी स्वामी नांदेडला आहेत, त्या लीळेमध्ये त्या द्विजाचे गोरक्षण आमच्या स्वामींनी केलेलं आहे. त्यावेळी स्वामी दूध भात हा पदार्थ संध्याकाळी आरोगणा करत होते. दही बघितलं तर दही भात सकाळी आरोगणा करत होते. इत्यादी उपलक्षणे जो पदार्थ आपण बघू त्या पदार्थाच्या अनुरूप आपल्याला स्वामींच्या त्या लीळा, वस्तूच्या अनुरूप स्वामींच्या त्या लीळा आणि जागेच्या अनुरूप स्वामींच्या त्या लीळा आपल्याला त्यावेळेला आठवल्या गेल्या पाहिजेत. असं चतुर्विध स्मरण किंवा निरंतर स्मरण जे आहे ते अशा पद्धतीने घडत असतं. नुसतंच नाम आठवेल तेव्हाच देव आठवला पाहिजे असं नाही. निरंतर आठवण्यासाठी तुम्हाला
दिवसभरामध्ये जे काही पदार्थ, वस्तू, जागा तुमच्या संपर्कात येतात त्यानुसार किंवा आठवतात त्यानुसार देवाच्या त्या लीळा ज्या आहेत, स्वामींच्या त्या ज्या लीळा आहेत त्या आपल्याला आठवल्या गेल्या पाहिजेत त्यावेळेला. ह्याला निरंतर असं म्हटल्या जात असतं. आणि म्हणून इथे निरंतर चतुर्विध स्मरण जे आहे ते साधल्या गेलं पाहिजे. आणि सोबतच चतुर्विध जे दुःख आहे ते चतुर्विध दुःख देखील त्याच्यामध्ये आपल्याला आठवल्या गेलं पाहिजे. आणि सोबत आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण, चतुर्विध स्मरण घडत असताना तिथे त्याच वेळेला आपल्याला परमेश्वराच्या संबंधित ज्या काही लीळा वगैरे आपण आठवतोय त्या लीळेमध्ये आपण त्या उपस्थित नाही आहोत किंवा स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपण आपलं आचरण, वर्तन आपलं नाही आहे, अशा प्रकारचं दुःख त्याच्यामध्ये ते दुःख सुद्धा आलं पाहिजे. एखादा फोटो बघताना आपल्याला आनंद असतोच, पण त्या फोटोमध्ये आपण नसतो याचं दुःख असतं की आम्ही पण पाहिजे होतो बरं का. तुम्ही स्थानवंदन केलं किंवा निरूपणाला आम्ही पाहिजे होतो, आपल्याला लगेच अप्राप्ती त्याच्यामध्ये भावल्या जात असते. तशा पद्धतीने इथे निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त. निर्वेद म्हणजे मागील दोषांविषयीचा जो पोळ आहे, मागे आपण काय काय दुःख, जे काही दोष आचरण केलेले आहेत ते दोष आपल्याला आत्ता ज्ञानानुसार आठवतात. जसं की डॉक्टरांनी सांगितलं की बाबा हे असं असं खाल्ल्यामुळे ॲसिडिटी वाढते बरं का, लगेच आपल्याला मागील दोष आठवतो की आपण काल काय खाल्लं होतं, लगेच आठवतं आपल्याला. प्रस्तुत आणि भूत, भविष्य, वर्तमान काळातले जे दोष आहेत आपले ते आपल्याला आठवले पाहिजेत. आणि त्याच्याविषयीचं दुःख जे आहे ते दुःख आपल्या मना अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. हे आहे निर्वेद म्हणजे मागील दोषांचा पोळ. आणि ज्ञानानुसार आपण मागे काय केलेलं आहे, कशाला जन्म दिलेला आहे, हे आपल्याला त्या निर्वेदामध्ये सहजपणे आठवल्या जातं आणि कळतं देखील. आता आपण मागे काय केलेलं हे अज्ञान दशेमध्ये आपल्याला कळत नाही, पण त्या संदर्भातलं जेव्हा ज्ञान घेतो, ब्रह्मविद्या ज्ञान घेतो, आपल्याला हे वचन पाठांतर का होत नाही, निरूपणाचा योग का नाही, देवपूजा वंदन करण्याचा योग का नाही आहे, किंवा अधिकरण भेटीचा योग का नाही आहे, कारण की मागे आपण तशा पद्धतीचं अव्हेरण जे आहे ते अव्हेरण केलेलं आहे. आपल्याला त्या ठिकाणी भेट घेण्याची किंवा देवपूजा वंदन किंवा निरूपणाच्या ठिकाणी जाण्याचा योग असताना आपण ते टाळलेलं आहे, म्हणून आत्ता आपल्याला तो योग येत नाही. आणि त्यामुळे काही काही गोष्टी लक्षात येऊन जातात की आपल्याला हे घडून नाही राहिलेलं आहे. पंगत कधी कधी अन्नदान असेल ते असं घडता घडता राहून जातं. कधी कधी आपली पंगत दिल्या जाते पण नेमकं सुतक लागून जातं, पंगत थांबली तिथे, अन्नदान थांबून गेलं. सेवादास्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कधी कधी ते घडणार आहे असं आहे, आपण तिथे पोहोचणार आहोत, मध्येच काहीतरी काम लागतं, सेवादास्य राहून जातं. हे असं का होतं? पुन्हा पुन्हा असं होत असेल तर आपण त्या सेवेअर्थी, अन्नदानार्थी आणि इतर ईश्वरदायक सर्व क्रियेअर्थी आपण तो अडथळा जोडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला ती विधी जे आहेत ते विधी आपल्याला घडत नाही आहेत. आणि म्हणून निर्वेद म्हणजे ते मागील दोष जे आपण घडले, मागील जे अव्हेरण आपलं घडलेलं आहे त्याच्यामुळे काय झालं की तो दोष घडल्यामुळे आणि त्या दोषाचं प्रायश्चित्त न केल्यामुळे आता आपल्याला तो विधी घडत नाही आहे. आणि म्हणून इथे निर्वेद म्हणजे मागील दोषांचा पोळ असला पाहिजे. अनुताप म्हणजे प्रस्तुत जे काही दोष आहेत ते प्रस्तुत दोष, त्या ठिकाणी त्यामध्ये आपण जे वर्तमान काळामध्ये काही दोष आहेत ते वर्तमान काळातले जे दोष आहेत ते आपल्याला आता आपण जे दोष करत आहोत त्यानुसार घडणारे जे दोष आहेत, म्हणजे मागे घडलेले दोष आणि प्रस्तुत आत्ता घडत असलेले दोष, याविषयी पण आपल्या मनामध्ये दुःख असलं पाहिजे. त्याला अनुताप असं म्हटलं जातं. मागे तर आपण अनेक दोष जोडलेलेच आहेत आणि त्याचा प्रसव न मोडल्यामुळे
आपल्याला प्रस्तुत देखील दोष घडत राहतात। आणि प्रस्तुत दोषाविषयी सुद्धा आपण जे म्हणजे आता मागे आपण थंड पाणी पिलं म्हणून सर्दी झाली, हा मागील दोष आहे। पण आता सर्दी झाल्यानंतर परत आपण थंड पाणी पिलं तर काय होईल, अजून तो आजार वाढणार आहे। म्हणजे आपण मागे थंड पाणी पितो हा दोष आहे, प्रस्तुत आपण पाणी थंड पितोय तोही दोषच आहे। तशा पद्धतीने मागील असं परमेश्वराच्या विधींचं आपण अवहेलन केलं हा दोषच आहे। पण प्रस्तुत देखील आपल्याला आता योग घडतात, तर त्या योगाचा आपण काय केलं पाहिजे, लाभ घेतला पाहिजे। जरी अडथळे येत असतील तरी त्या अडथळ्यांना बाजूला सारून आधी ईश्वरदायक विधींना प्राधान्य आपण दिलं पाहिजे आणि त्या दोषाविषयी दुःख केलं पाहिजे। प्रस्तुत आपण काय काय चुका करतो आहोत, मागील आता चुका घडल्या त्या घडल्या, प्रस्तुत आपण काही चुका करतोय त्या आपल्याला आपण टाळू शकतो, आत्ता ते आपल्या हातामध्ये आहे। म्हणून अनुताप आपण केला पाहिजे। अनुशोच म्हणजे भविष्यामध्ये आपल्याकडनं काही दोष घडणार आहे ते आपल्याला आजच कळून जातो बरोबर, की मागील दोष कळाले, प्रस्तुत दोष कळाले आणि मग त्या अनुषंगाने पुढील दोष काही घडणार आहेत आपल्याकडनं। जसं तेलकट आपण खाल्लं की आपल्याला लगेच कळतं आता माझं ऍसिडिटी वाढणार बरं का, पित्त वाढणार माझं, लगेच कळतं। काही लोकांना असं थंड सहन होत नाही, तरी ते खाल्लं की ते म्हणतात उद्या मला सर्दी होणार। म्हणजे भविष्यातले काही गोष्टी आपल्याला आजच कळतात। आपण काय काय दोष आधी केलेले आहेत वर्तमान काळामध्ये या भूतकाळामध्ये, त्यानुसार भविष्य काळामध्ये काय उद्भवणार आहे ते आपल्याला आजच कळतं आणि त्या अनुसार आपल्याला ते दोष घडू नयेत यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आणि स्वतःचं दुःख जे आहे, स्वतः दुःख सुद्धा आपण व्यक्त करायचं आहे। अशा पद्धतीने नाम लीळा मूर्ती चेष्टा सोबत निर्वेद अनुताप अनुशोच आणि आर्त म्हणजे परमेश्वर भेटावा। आपल्याला सगळं भेटलेलं आहे परंतु परमेश्वर मात्र आपल्याला भेटलेले नाही। आपल्याला जर का कोणी काय म्हटलं काय आता काय बघायचं बाकी आहे, आपण एखाद्या हवेशीर ठिकाणाचं, थंड हवेच्या ठिकाणाचं नाव ठेवतो, नाव सांगत असतो, एखाद्या जागेचं नाव सांगतो, हे बघायचं राहून गेलं, ते बघायचं राहून गेलं। परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे देव आपल्याला काही दिसलेले नाहीत। ज्या देवाच्या धर्मामध्ये आपण आवडीपूर्वक आलेलो आहोत, त्यांचं नाम स्मरण सेवा दास्य करतो आहोत, ते देव आपल्याला कधीच दिसले नाहीत असं आहे। आपल्याला परमेश्वर भेटले नाहीत अजून आणि म्हणून आपल्याला ते आर्तता असली पाहिजे की ज्या देवाचं स्मरण आपण करतो, ज्या देवाच्या धर्मात आपण आहोत, ते देव आपल्याला कधी भेटतील अशा प्रकारचं दुःख जे आहे ते मनामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे। परमेश्वर भेटणं हे आपलं अंतिम ध्येय असणं आवश्यक आहे आणि म्हणून ते भेटण्याअर्थी तोची व्हावा तोची भेटावा ही आर्तता जी आहे ती आर्तता आपल्या मनामध्ये निष्पन्न झाली पाहिजे। अशा पद्धतीने चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण जे आहे ते देवाने सांगितलेलं आहे। म्हणजे नुसतंच देवाला आठवायचं आहे, म्हणजे नुसतंच देवाचं नाव घेत बसायचं नाही दिवसभर, असं नाही चालत। त्याविषयी परमेश्वर भेटावा यासाठी म्हणजे एखाद्या पदार्थाची आठवण आली तर 2-3 वेळा आपण आठवण काढतो, परंतु नुसते आठवण काढत बसत नाही, तर तो पदार्थ प्राप्त करण्याची जी काही धडपड आहे, तळमळ आहे, प्रयत्न आहे ते पण आपण करत राहतो आणि तो पदार्थ प्राप्त करतो, तो उपयोगामध्ये नेतो। तशा प्रकारे नुसतंच देवाचं नाव घेत बसायचं नाहीये, तर सोबतच ते देव प्राप्त होण्याअर्थी तळमळ असली पाहिजे, दुःख असलं पाहिजे आणि सोबत ते परमेश्वर प्राप्त व्हावे म्हणून प्राप्ततेसाठी प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न देखील आपल्याकडनं घडले पाहिजेत। अशा प्रकारचं अनुष्ठान आपल्या आयुष्यामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून सांगितलं की हे देखिले तैसे आठवीजे, तर कसे ना नाम लीळा मूर्ती चेष्टा, नाम लीळा आणि मूर्तीचं आणि चेष्टेचं स्मरण जे आहे ते आपल्याकडनं घडलं पाहिजे। नाम म्हणजे एक नियत स्वीकार। नाम कशाला किंवा कुठलं नाम आठवायचं देवाचं, कारण की परमेश्वराचे अनेक नाम असतात आपण देत असतो आणि त्यानुसार
कृष्ण महाराजांना अनेक नाम आहेत. कुठलं कुठलं नाव घ्यायचं बरं त्याच्यामध्ये, नेमकं कुठलं नाव? जसं एखाद्या व्यक्तीला विविध नावाने 2-4 नावाने ओळखत असतील, परंतु त्याच्याकडे जर का पत्र पाठवायचं असेल तर असं त्याची उपनामं टाकून थोडी पाठवता येतं. त्याचं जे नाव खरं नाव आहे, ते शाळेत आहे किंवा सरकारी कागदांवर त्याचं जे नाव आहे तेच टाकावं लागतं. किंवा इतर काहीतरी आपल्याला नोकरीसाठी नाव टाकायचं आहे, बँकेमध्ये नाव टाकायचं असेल तर ते असं कुठलंही नाव नाही टाकून चालत. जे आपलं दाखल्यावर आधार कार्डवर नाव आहे तेच नाव तिथे नमूद करावं लागतं. तशा पद्धतीने परमेश्वराची विविध नाम आहेत. आणि परमेश्वर जसे परमेश्वराकडे 8 गुण सांगून अनंत गुण सांगितलेले आहेत, त्या सर्व गुणांनी युक्त परमेश्वर आहेत. आणि त्या गुणांनी परमेश्वराच्या नामाचं आपण आठवण करत असतो की परमेश्वर दयाळू आहेत. पण दयाळू हे परमेश्वराचं नाव नाही आहे. मयाळू आहेत, पण मयाळू हे परमेश्वराचं नाव, त्यांचं गुण आहे ते. म्हणजे गुणाने परमेश्वराला आठवता येतं, परंतु गुण हे परमेश्वराचं नाम ठरत नाहीत. त्यासाठी तुम्हाला नामच चिंतन करावं लागेल. आणि म्हणून तुम्ही तुमच्या अनुभवाने देवाला वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत. नावं ठेवलेली आहेत म्हणजे नामाने उल्लेख करतो देवाचा. आणि एरवी पण आपण देवाला नाव ठेवत पण असतो. कधी कधी आपलं काही जीवनामध्ये वाईट झालं, काय झालं की लगेच देवाला आपण नाव ठेवून मोकळे होत असतो, असंही नाव ठेवतो. आणि एक आपल्या भक्तीमध्ये, त्या भक्तीमध्ये असताना विविध नावाने देवाला आपण उल्लेखितो, संबोधतो, ते सुद्धा एक प्रकारे नाव ठेवतो आपण देवाला. तर अशा पद्धतीने लीळा चरित्रामध्ये अनेक लोकांनी स्वामींना विविध नावाने संबोधलेले. कोणी म्हटले मल्लीनाथ, कोणी म्हटले सोमनाथ, कोणी म्हटले गोमटदेव, मौनदेव, म्हणजे विविध नावं ज्यांना जसं. कारण की स्वामींचं मौन आहे, मौन आहे तर मग कुठलं नाव आहे ना, मौन देव, तर मौन देव स्वामींनी मान्य करून टाकलं तर ठीक आहे, काही हरकत नाही. कोणाला वाटले की स्वामी माझ्या कुळदेवताच स्वामी आहेत, ते म्हणाले सोमनाथ, मल्लीनाथ, स्वामी म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. ज्याला जसं वाटलं त्यांनी ते नाव काय केलेलं आहे, देवाला दिलेलं आहे. पण देवाला पण एक शब्द नाव आपण विचारलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला आपण नाव विचारलं आणि त्याचं नाव आपणच काहीतरी जे नाव नाही तेच नाम आपण उच्चारण केलं तर असं नाही चालत. तो व्यक्ती स्वतःचं नाव सांगेल आणि मग ते नाव त्याचं खरं नाव आहे. तशा पद्धतीने देवाने आपल्या नामाचं उच्चारण केलेलं आहे. माहिमभट्ट, जेव्हा माहिमभट्ट आणि स्वामींची भेट झाली त्यावेळेला त्या नाम सेवादास्य कुणाचं करायचं या संदर्भामध्ये देवाने आमच्या 5ही अवतारांची नामं जे आहेत त्या ठिकाणी घेतलेली आहेत, त्यांच्याविषयी निरूपण केलेलं आहे. आणि म्हणून इथे जे नाम घ्यायचं आहे तर ते विविध लोकांनी ज्या नामाने देवाचं उच्चारण केलेलं आहे, संबोधलेलं आहे, त्या नामाचं स्मरण करायचं का? नाम म्हणजे एक नियत स्वीकार, एक नियत स्वीकार म्हणजे परमेश्वराने ज्या नामाचा स्वीकार केलेला अव्यक्तीहूनच. इथे सांगितलेलं आहे की साकारापासून नामूर्ती, निराकारापासून लीळा चेष्टा केली. निराकारापासून नामूर्ती, साकारापासून लीळा चेष्टा, कसंही दोन्ही पण घडतं ते. तशा पद्धतीने परमेश्वर जेव्हा अवतार घेतात तर त्याची नियोजन जे आहे त्या अव्यक्तीच त्याचं नियोजन होत असतं. कशा प्रकारचा अवतार घ्यायचा आहे, कुठल्या भूमिकेतला अवतार असला पाहिजे. आमचे स्वामी सर्व संग परित्याग करणारे अवतार आहेत. आणि कृष्ण महाराज आहे राज्य भोगणारे अवतार आहेत. आमचे श्री प्रभू आहेत, त्यांनी वेडे पिसेचा नट भूमिका स्वीकारलेली आहे. ते वेडे पिसे नाही आहेत बरं का. आपण म्हणतो श्री प्रभू कसे वेडे पिसे आहेत, ते वेडे पिसे नाही आहेत. त्यांनी तसा तो नट स्वीकारलेला आहे, भूमिका स्वीकारलेली आहे. एखादा नट असतो की नाही, तो नायक असतो, तो त्या पद्धतीची भूमिका स्वीकारतो. आपण म्हणतो त्यांनी ती भूमिका छान केली, म्हणजे तो स्वीकारल्याचा भाग आहे. तसं श्री प्रभूंनी वेडे पिसे पण स्वीकारलेला आहे, परंतु कार्य मात्र सर्व कसे आहेत, हुशार व्यक्तीपेक्षा सुद्धा हुशार कार्य आहेत. चांगले कार्य परमेश्वर श्री प्रभू महाराज करताना आपल्याला दिसतात. आणि त्याची प्रशंसा शेवटच्या टप्प्यामध्ये
न्याय भारतीसारख्या व्यक्तीने सुद्धा केलेली आहे श्री प्रभूंची प्रशंसा. अशा प्रकारचं कार्य श्री प्रभूंचं आहे. अख्खं गाव जे आहे ते श्री प्रभूंच्या कार्याची मान्यता करत होते. अशा प्रकारचं श्री प्रभूंचं गाव त्यांचं कार्य आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी जे नाम स्वीकारल्या जाणार आहे ते कसं आहे, नियत स्वीकाराचे म्हणजे त्याची नियमितता आहे, त्याचं नियोजन आहे की अवताराची भूमिका काय असली पाहिजे, कुठल्या जीवांचा उद्धार करायचा आहे, त्या त्या पर्टिक्युलर जीवांसाठी, विशिष्ट जीवांसाठी तो अवतार जो आहे तो होत असतो. कृष्ण महाराजांचा जो अवतार आहे तो पांडव उपलक्षणे, पांडव तर आहेच, आणि तिथे त्या संबंधित असलेले जे काही अजून असतील त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हणून तो अवतार त्यावेळेला झालेला आहे. किंवा श्री प्रभूंचा अवतार आहे तो रुद्धपूर प्रांत आणि त्या परिसर जो पूर्ण आहे, रुद्धपूर आणि रुद्धपूर प्रांत, त्या विभागातील जीवांसाठी तो अवतार झालेला आहे. आणि मायेने त्या त्या जीवांचं संपादकत्व जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे परमेश्वर अवतार घेतात, नुसतं परमेश्वरच अवतार घेतात असं नाही, तर त्यासोबत त्या ठिकाणी त्या ज्या जीवांचा उद्धार करायचं त्या जीवाचं सुद्धा संपादकत्व त्या ठिकाणी होतं. ज्या जीवांनी प्रसव जोडलेला आहे त्या जीवांचा प्रसव सुद्धा त्यांना तिथं भोगायचा आहे. तो प्रसव जो आहे तो सुद्धा जो जोडलेला आहे ज्यांनी त्यांचा सुद्धा जन्म तिथे होत असतो. म्हणजे देवाची भक्ती करणारे आणि देवाला त्रास देणारे, विरोध करणारे, हे सगळ्या लोकांचं संपादकत्व जन्म त्या विभागामध्ये होत असतो. आणि त्या विभागामध्ये कदाचित ते नसतील तर परमेश्वर तिथपर्यंत त्यांचा गोमट्याचा किंवा प्रसवाचा जो जोड त्यांनी जोडलेली आहे ती ग्रहण करण्यासाठी तिथपर्यंत परमेश्वर पोहोचतात किंवा ते परमेश्वरापर्यंत पोहोचत असतात. अशा पद्धतीने हे सगळं नियोजन जे आहे ते अव्यक्तीच होत असतं की अवतार कुठे घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, अवताराचं कार्य काय असलं पाहिजे आणि अवताराचे जी काही नाम संज्ञा काय असली पाहिजे, नाम काय असलं पाहिजे, ते सगळं अव्यक्तीहून परमेश्वर निश्चित करत असतात. आणि म्हणून म्हटलं की नाम कुठलं घ्यायचं, नाम म्हणजे एक नियत स्वीकार, म्हणजे निश्चित जे देवाने नाव स्वीकारलेलं आहे ते नाम. कृष्ण महाराजांना विविध नाम असतील, परंतु आमच्या स्वामींनी कुठलं नाव सांगितलं, द्वापरी श्री कृष्ण चक्रवर्ती हे नाम आहे. आता तुम्ही द्वापरी श्री मुकुंद चक्रवर्ती, गोपाळ चक्रवर्ती असं जर का म्हटलं तर ते नियत स्वीकाराचं नाम नाहीये. ते त्यांच्या क्रियेवरून त्यांना ते नाम दिल्या गेलेलं आहे. आणि मग ते नाम जे आहे ते त्यांच्या क्रियेचं नाम आहे. परंतु वास्तविक परमेश्वराने जे नाम स्वीकारलेलं आहे त्याच नामाने आपल्याला स्मरण करावं लागेल. जर का आपल्याला मोक्षाला जायचं आहे, नाम प्राप्ती ते करी जे म्हटलेलं आहे ती प्राप्तता परमेश्वर स्वरूपाची किंवा परमेश्वर अवताराची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची असेल तर जे नियत स्वीकाराचे जे नाम आहे तेच आपल्याला स्मरणामध्ये घ्यावं लागेल. आणि ते नाम मग नियत स्वीकाराचे जे नाम आहे मग जिये काळी म्हणजे जो काळ सुरू आहे, जिये देशी म्हणजे ज्या भागामध्ये स्वामी आहेत तो भाग, जिये गावी म्हणजे जेही गाव आहे, ठिकाण आहे, मग पैठण असेल, डोमेग्राम असेल वगैरे, जयाप्रती म्हणजे ज्या प्रती, म्हणजे कधी कधी त्या त्या जीवाप्रती ते नाव जे आहे ते स्वीकारलं जातं. जसं पांड्या यांना स्वप्नामध्ये नाम आलेलं आहे. जे 22 आहेत, 22 सोबत हंसराजा आणि हे पांड्या आहेत आणि त्या दोघंही स्वामींवर विपरीत आहेत. त्यामध्ये हंसराजा जे आहेत, स्वामींनी हंसराजांना म्हटलं की या हंसराजे हो, असं आतमध्ये येताना स्वामींनी त्यांचं स्वागत केलं की या हंसराजे हो असं म्हटलं. आणि हंसराजा स्वामींवर ज्या विपरीत होत्या त्या अनुकूल झाल्या, त्यांच्यातलं विपरीतत्व निघून गेलं. परमेश्वराच्या शब्दामध्ये किंवा स्वामींनी उच्चारलेल्या वाक्यामध्ये ती ताकद आहे
की जेणेकरून जीवाचं जे प्रतिकूलत्व आहे, दोष आहे, तो निरसून जात असतो. आपण निरूपण का ऐकत असतो? कारण की निरूपणामध्ये स्वामींनी उच्चारलेले वाक्य आहेत, शब्द आहेत, सूत्र आहेत, वचनं आहेत, आदेश आज्ञा आहेत, विधी आहेत, निषेध आहेत. हे आपल्या कानावर जेव्हा श्रीमुखीचे शब्द पडतात त्यावेळी आपला दोष जो आहे निरसून जात असतो, आपण शुद्ध होत असतो, पवित्र होत असतो. आणि म्हणून हे निरूपण ऐकायचं असतं आपल्याला. मग त्या लीळेमध्ये जेव्हा स्वामींचं एक वाक्य हंसराजांच्या कानावर पडतं, हृदयामध्ये जातं आणि ते अनुकूल होतात. परंतु पांड्या जे आहेत ते मात्र अनुकूल होत नाहीत. ते भकत राहतात, म्हणजे निंदा करत राहतात की बाईसा यांनी धर्म सोडला, हंसराजांनी पण धर्म सोडला, आमचा पयवर्तीयांचा मार्ग, आणि ते त्याचं कुठलंच आचरण करत नाही. हे फक्त स्वामींची सेवा करतात, स्वामींनी सांगितलेलंच ऐकतात, असं ते म्हणत होते. इतरांकडे भकन करत होते आणि मनामध्ये पण तेच चालू होतं. एखाद्या विषयीचा दोष जर का मनात निर्माण झाला तर दिवस रात्र आपण त्याच्या वाईटाविषयी चिंतन करत राहतो. आपल्याला बेमालूमपणे त्याचं वाईट चिंतन किंवा त्याच्या दोषांचं चिंतन जे आहे ते आपल्या मनामध्ये सतत चालू राहतं. आणि त्या कार्यामुळे काय होतं की आपल्या अंतःकरण आपलं अशुद्ध होत राहतं, अपवित्र होत राहतं. तशा प्रकारचं चिंतन पांड्यांचं सुरू होतं. आणि एक दिवशी स्वप्नामध्ये त्यांना असं स्वप्न पडलं की कोणीतरी 2 यमदूत आलेले आहेत आणि ते त्याला घेऊन जात आहेत, त्याच्यावर मुदगुलाने वार करतायत. पण आमचे स्वामी त्यांना स्वप्नात दिसतात आणि स्वामी म्हणतात की अरे नको, म्हणजे यांना काही इजा पोचवू नका. मध्ये मध्ये स्वामी येतात, ते पुन्हा पुन्हा त्यांना घ्यायला येतात, मारायला येतात, पण स्वामी मध्यस्थी करतात. आणि मग श्री चांगदेव राऊळ गोसावी हे नाव त्यांना त्या स्वप्नामध्ये त्यांना ऐकिवात आलं. आणि हे कोण आहेत? स्वामी म्हणजे साक्षात श्री चांगदेव राऊळ आहेत. श्री चांगदेव राऊळ म्हणजे श्री चक्रपाणी महाराज. श्री चक्रपाणी महाराजांनी किती पुरुषांना विद्यादान दिलेलं आहे? 136 पुरुषांना. आरतीमध्ये किती येतात? 52 येतात. आणि 52 अधिक 84, 52 म्हणजे स्थूळा विद्या दिलेल्या आहेत आणि 84 शिल्पविद्या दिलेल्या आहेत. अशा मिळून 136 पुरुषांना दातृत्व श्री चक्रपाणी महाराजांनी केलं. त्याच्यामुळे त्यांचं नाव लौकिक आहे, पूर्ण प्रसिद्धी आहे त्यांची. आणि म्हणून आणि तोच अवतार म्हणजे कामाख्या निमित्ताने श्री चक्रपाणी महाराजांनी पुरत्याग केला आणि हरिपाळ देवाच्या देहामध्ये अवतार स्वीकारलेला आहे. आणि त्याच्यामुळे स्वामी म्हणतात, म्हणजे स्वामींनी त्यांना पांड्या जे आहेत त्यांच्या मनामध्ये चांगदेव राऊळ म्हणजे चक्रपाणी महाराज यांच्याविषयीचे चमत्कार वगैरे ते ऐकिवात आहेत आणि त्यांची त्यांच्यावर काहीतरी श्रद्धा असणार आहे. आणि म्हणून स्वामींनी श्री चांगदेव राऊळ गोसावी हे नाव जे आहे स्वप्नामध्ये त्यांना ते दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतीती झाली. जे श्री चांगदेव राऊळ गोसावींविषयी आपण जे ऐकतो ते दुसरे तिसरे कोणी नसून ते हेच आहे, ते स्वामीच आहेत. असा कुठेतरी चमत्कार त्यांना दाखवायचा आहे. त्यांच्या बुद्धीचे जे प्रतिकूलत्व आहे ते अनुकूल त्यांना करायचं आहे. म्हणून ते जे नाम आहे ते नामाचं या ठिकाणी अनुभव प्रतीती स्वामींनी पांड्यांना दिलेली आहे. आणि मग ते सकाळी जेव्हा उठतात, रुजाग्रस्त थोडेसे असतात, मुळामध्ये झोप नाही झाली की आपण थोडंसं आळसवलेलं आपलं देह असतं, शरीर असतं. आणि मग ते उठले आणि ते हंसराजाला वगैरे सांगतात की हे तुला माहिती का, हे कोण आहेत? हे जे स्वामी आहेत तुमची, जे तुम्ही ज्यांची सेवा करता, त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे का? आता स्वामींचं नाव माहिती नाही, बाईसांना पण नाही माहिती, त्यांना पण नाही माहिती. खूप वेळा असं असतं बरं का. ते म्हणतात ते बाबांचं निरूपण झालं बरं का, छान वगैरे. असं कोण बाबा? ते होते कुठले तरी ते बाबा, पण नाव काय त्यांचं? नाव त्यांचं बरंच काही आहे, बरंच काही असतं नाव, परंतु आपल्याला नाव नसतं माहिती. त्या व्यक्तीला भेटतो वगैरे सगळं काय, पण नाव नसतं माहिती. आता आम्ही पण निरूपणाला येतो, एखाद्याला तुम्ही लोक जर का आडनावाने हाक मारत असता, आम्ही पण आडनावानेच हाक मारतो, मग त्याचं नाव आम्हाला माहीत नसतं. किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही नावाने हाक मारता, अमके अमके भाऊ, त्यांचं आडनाव माहीत नसतं, तर आम्ही फक्त त्यांना नावानेच ओळखत असतो. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला कधी कधी त्या व्यक्तीचं खरं नाव माहिती नसतं, उपनावाने आपण ओळखत असतो.
अशा पद्धतीने बाईसा असतील किंवा हंसराजा असतील त्यांना स्वामींचं नाव नाही माहिती आणि मग हे सांगतात तुम्हाला माहिती आहे का स्वामी कोण आहेत, हे साक्षात श्री चांगदेव राऊळ आहेत, स्वामींना भेटीला बोलवतात वगैरे वगैरे. आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये स्वामींविषयी जो प्रतिकूल भाव होता तो प्रतिकूल भाव निघून गेला आणि अनुकूलत्व जे आहे ते स्वामींविषयी त्यांचं अनुकूलत्व त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. किंवा ज्या प्रती म्हणजे ज्या अवतारा ज्या व्यक्तीप्रती ते नाम स्वीकारलं असेल किंवा जे ते म्हणजे ज्या ज्या अवताराचं म्हणजे जे जे नाम आपण स्वीकारलं असेल देवाने ते किंवा मग अनियत स्वीकाराचं पण नाम असतं की मग जे काळी म्हणजे एकांक काळामध्ये स्वामी जेव्हा परिभ्रमण करतात तेव्हा एकांक काळामध्ये स्वामींचं मौन आहे आणि मौन असल्यामुळे अनेक नावांनी स्वामींचा उल्लेख जो आहे तो केलेला आहे. इतर लोकांनी जे जे स्वामींना भेटले आणि जे देशी आता ज्या देशामध्ये स्वामी गेले तेलंग देशामध्ये गेले किंवा मग तिकडे झाडी कोंडवाडा तो जो भाग आहे त्या भागात आमचे स्वामी गेलेले आहेत किंवा मध्य विभागामध्ये आलेले आहेत. महाराष्ट्राचा मध्य विभाग आहे, गंगातीर विभाग आहे. तर जिथे ते ज्या नावाने त्यांनी उच्चारण स्वामींचं केलेलं आहे ते नाम स्वामींनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे जे देशी त्या देशानुरूप नाव स्वामींचं उच्चारण केलं गेलेलं आहे. जे गावी म्हणजे ज्या गावामध्ये स्वामी आलेले आहेत त्या गावामध्ये ज्या नावाने म्हटलं की ते म्हणाले हे कोण आहेत, म्हणजे हे यांचे गुरु असतील. एक जण म्हणतात हे यांचे जावई असतील. म्हणजे स्वामींच्या समोर ते गात नात वाचत नाचत असं चाललेले आहेत. स्वामींची मिरवणूक काढली, लोकांना माहिती नाही हे कोण आहेत. कोण म्हणतं त्यांचे जावई आहेत बरं काय, कोण म्हणतं नाही हे त्यांचे गुरु आहेत. ज्या गावाला स्वामींना ज्या नावाने उच्चारल्या गेलेलं आहे ते देवाने स्वीकारलेलं आहे. जयाप्रती म्हणजे राघवदेव भट त्यांचाच उल्लेख त्यांचाच संदर्भ आपण दिला. किंवा मग बोणेबाई म्हणजे बोणेबाई आहेत, बोणेबाई सुद्धा स्वामींच्या बाबतीमध्ये त्यांना स्वामींच्या बाबतीत काळजी निर्माण होते आणि बा मौन देव हो वगैरे असं स्वामींच्या बाबतीमध्ये स्वामींचं नाव ते उच्चारण करतात. स्वामींशी बोलतात पण स्वामी त्यांच्याशी बोलत नाही. स्वामींची मौन म्हणजे प्रवृत्ती आहे, त्यावेळेला काही बोलायचं नाही. कधी कधी एखादी व्यक्ती झोपेतनं उठून बसते त्याच्याशी आपण 10 वाक्य बोलली तर ते हो एवढंच करतात, ते वाक्य बोलत नाही आणि ती बोलण्याची इच्छा त्यावेळी नसते म्हणा. किंवा आपण ज्यांच्याशी बोलावं अशी व्यक्ती समोर नसते की ज्यांच्याशी बोललंच पाहिजे असं नाही आहे. अशा पद्धतीने त्यावेळेची प्रवृत्ती स्वामींची अशी आहे की बोलायचंच नाही, कारण जसं ज्यांच्या समोर बोलावं अशी व्यक्ती नाही आहे. मग एकांक काळामध्ये काय झालं, बोनेबाई पण भेटल्या. बोनेबाईंशी काही स्वामी बोललेले बोललेले नाहीत. त्यांच्या पूजेचा स्वीकार केलेला आहे, त्यांच्या अन्नदानाचा स्वीकार केलेला आहे, त्यांच्या सेवेचा पण स्वीकार केलेला आहे, पण बोलले मात्र नाही. त्यांच्याबद्दल नंतर स्वामी बोललेले आहेत की बाई कैसी निरा तापस. आणि जेव्हा सशिक रक्षणाची जी लीळा आहे त्याच्यामध्ये त्या पारध्यांशी मात्र स्वामी बोललेले आहेत. का बोलले स्वामी, कारण की पारध्यांना जे स्वामींनी सांगितलं ते पारध्यांनी ऐकलं पण आणि लगेच आचरणात पण आणलं. स्वामींनी म्हटलं की हे नदी वाहळाचं उदक पितात, हे गवत खातात, हे तुमचं काय वाईट केलं काय असशाने, कशाला उगाच त्याचा जीव घेता, का त्रास देता त्याला, हे स्वामींनी निरूपण केलं. येत शरण आल्या काही मरण असे हे सुद्धा स्वामींनी ठामपणे सांगितलं. आणि त्यांच्याही लक्षात आलं की आपण हे करतो ते चूक आहे आणि त्यांनी म्हटलं जी आजी लागून न करू, म्हणजे आजपासून आम्ही ही हिंसा करणार नाही. म्हणजे देव त्यांच्याशी का बोलले त्याचं उत्तर हे आहे की देवानी जे सांगितलं ते लगेच करायला ते तयार झालेले आहे. आपण किती निरूपण ऐकलं तरी ते निरूपण ऐकलेलं आपल्याला चांगलं वाटतं बरं का, बरोबर आहे, पण ते करायला मात्र आपली तयारी अजिबात नसते. ते म्हणतात आपल्याला पुढे जमणार आहे का आता हे एवढ्या ह्याच्यामध्ये, ते नंतर दीक्षा घेतल्यानंतर बघू. आणि निश्चितच दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही हे करणारच आहात, पण दीक्षाच घेत नाही आपण, म्हणजे ते करण्याचा काही प्रश्न येत नाही. प्रपंच अवस्थेत ते करायचं नाही
आणि दीक्षा काही घ्यायची नाही, म्हणजे ते विधी करण्याचा कुठलाही प्रश्न नाही. परंतु ते विधी ऐकून त्याचं आचरणही करणार आहेत ते पारधी. मग स्वामींना वाटलं ह्यांच्याशी बोललं तर त्याचं म्हणजे उपयोगी आपलं बोलणं ठरणार आहे, ते शब्द आपले वाया जाणार नाहीत. आणि म्हणून स्वामी बोलले. आणि आपल्याशी बोललं जर का स्वामी आत्ता असते तर ते आपल्याशी बोलले असते, आपल्याला काही विधी सांगितला असता, पण आपण तो केला नसता, आपण स्वामींच्या शब्दाला किंमत दिली नसती, आजही देत नाही आपण. म्हणून स्वामी आपल्याशी बोलण्यासाठी काही थांबले नाहीत. आपल्याला जायचं पण एक विशिष्ट व्यक्ती येत असतील तर आपण त्यासाठी थांबतो, त्यांच्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे, आपण थांबतो. पण एवढी काही महत्वाची व्यक्ती नसेल तर आपण सांगतो सांगा त्यांना दंडवत, आम्ही गेलो म्हणून सांगा, आपण निघून जातो. तसं देवाला आपण तसे काही महत्वाचे वाटलो नाही, फक्त देवाने सांगितलं हे सूत्रपाठ आणि लीळाचरित्र यांच्यापर्यंत पोचवा, देवपूजा प्रसाद वंदन यांच्यापर्यंत पोचवा, बस, बाकी आता आम्ही निघून जातो. त्यांना सांगा हे वाचायला आणि आचरण करायला. स्वामी काही आपल्याशी बोलायला थांबले नाहीत आणि आपलं ऐकायला पण थांबलेले नाहीत. पण पारध्यांशी मात्र स्वामी भेटले पण आणि त्यांच्याशी बोलले पण, आणि त्यांनी स्वामींची ते विधान आहे, विधी आहे, पालनातही त्याच्यामध्ये आणलेला आहे. अशा पद्धतीने एकांक काळामध्ये स्वामींना जेव्हा बोलू वाटलं त्याच वेळेला स्वामी बोलले. बोनेबाईंशी पण स्वामी बोललेच नाहीत. मग एकदा काय झालं की स्वामी रात्रीच्या वेळेला पहुडलेले होते, झोपलेले होते, आणि तेव्हा काही चोर आले आणि स्वामींच्या म्हणजे मद्यपान वगैरे त्यांनी केलेलं होतं आणि स्वामींच्या गळ्याला काही अलंकार वगैरे आहे का म्हणून बघायला त्यांनी इथे असं ओरबडलं, म्हणजे पाहिलं, आणि त्या पाहण्यामध्ये ओरबडलं गेलं. स्वामीने इथे गळ्यावर जखम झाली. आणि मग बोनेबाई आहेत, त्यांनी ते जखम सकाळी बघितली, हे कशामुळे झालं, काय झालं. स्वामी काही बोलायला तयार नाही. त्यांच्या मनामध्ये विविध कल्पना यायला लागल्या. मग स्वामींना त्यांच्या ज्या काही मनातल्या कल्प विकल्प आहेत ते थांबवण्यासाठी देवाला त्यांच्याशी बोलावं लागलं की बाई रात्री ऐसे नि ऐसे झाले, म्हणजे काही चोर आले आणि त्यांनी असा उपद्रव आम्हाला केला, हे सांगावं लागलं. म्हणजे जीवाच्या मनामध्ये संदेह असता कामा नये. तुम्ही जर का मानव पंथाचं तत्वज्ञान अभ्यासलं तर तुमच्या मनात कुठलेच संदेह राहणार नाहीत, सगळे संदेह निरसन होत असतात. आपल्या मनामध्ये विविध प्रश्न जे असतात त्याचं कारणच ते आहे की आपलं ज्ञान जे आहे ते पूर्णत्वास पावलेलं नाहीये. आपण अज्ञानावं असं नाही म्हणत तुम्हाला, आपलं ज्ञान पूर्णत्वास पावलेलं नाही. ते पूर्ण जसं होईल तसं तसं तुमच्या त्या संदर्भातल्या शंका ज्या आहेत त्या शंकेचं निरसन होत राहील. अशा पद्धतीने जे ते म्हणजे कुणी काय काय नाव दिलेलं आहे अनियत स्वीकाराचं, जे गोमटदेव, नगीनदेव, अजून काय काय नाव असतील, सोमनाथ, मल्लीनाथ वगैरे, हे अनियत स्वीकाराची नाव आहेत. आता इथे सांगितलं नाम. आता हे नामाच्या संदर्भात बघितलं की नियत स्वीकाराचं नाव आणि अनियत स्वीकाराचं नाव, दोन्ही नामं आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. नियत स्वीकाराचं नाव म्हणजे जे सूत्रपाठातल्या पंचनामामध्ये येतात ते नियत स्वीकाराचं नाव आहे, आणि अनियत स्वीकाराचं नाव म्हणजे जे लीळेमध्ये एकांक काळातल्या याच्यामध्ये अनेकांनी स्वामींना वेगवेगळी नावाने संबोधलेलं आहे. तर ती अनियत स्वीकाराची नावं जी जीवाने दिलेली आहेत ती नामं, किंवा आताही आपण परमेश्वराला विविध नावाने हे उच्चारण करतो की साधनदाता म्हणतो देवाला आपण, वगैरे वगैरे, की कैवल्याचे दाता म्हणतो, म्हणजे हे त्यांच्या क्रियेवरून, कार्यावरून, गुणावरून त्या नामाचं उच्चारण आपण करतो. परंतु ते नियत स्वीकाराचे नाम नव्हे, ते नाम नियत स्वीकाराचे नाही, ते आपण दिलेली ती नाव आहेत. परंतु जेव्हा तुम्हाला परमेश्वर प्राप्तीसाठी स्मरण करायचं असेल तेव्हा तुमच्या मनात असलेल्या नामाने ते स्मरण नाही करता येणार. तर नियत स्वीकाराचे किंवा अनियत स्वीकाराची जी नामं आपण लीळेमध्ये ऐकली त्याच्याने देवाच्या नामाचं स्मरण होईल का? नाही होणार. तर नियत स्वीकाराचे म्हणजे जे स्वामींनी अव्यक्तीहून स्वीकारलेलं जे नाम आहे, किंवा आम्हाला पंचनामामध्ये जे नाम सांगितलेलं आहे त्या नामाने आपल्याला देवाच्या नामाचं स्मरण जे आहे ते करायचं आहे. नाम लीळा. आता पुढे काय येतं? लीळा येते. ज्या अवताराचं तुम्ही नाम घेता त्याच अवताराची लीळा तुम्हाला आठवणार. ज्या व्यक्तीचं नाव आपण घेतो त्याच व्यक्तीच्या ज्या काही
क्रिया आहेत त्या आपल्याला आठवणार आहेत, त्याच्या आठवणी आपल्याला आठवणार आहेत. नाव एकाचं आणि आठवणी दुसऱ्याच्या असं होणार नाही. तशा पद्धतीने 5 अवतार आहेत. 5 अवतारांपैकी कुठल्या अवताराचं तुम्ही नाम घेत आहे? श्रीकृष्ण महाराजांचं नाम घेतलं तर तुम्हाला डोमेग्रामची लीळा आठवेल का? तुम्हाला कृष्ण महाराजांच्याच लीळा आठवणार. किंवा श्री चक्रधर स्वामीचं नाव घेतलं तर तुम्हाला गोकुळ वृंदावन आठवेल का? नाही, तुम्हाला डोमेग्राम, पैठण, पांचाळेश्वर हेच जे काही स्थानं आहेत ती आपल्याला आठवल्या जाणार आहेत. आणि म्हणून नामलीळा म्हणजे क्रमाने, जर का आपण बघितलं क्रम असाच पाहिजे की नाम आठवल्यानंतर लीळा आठवणार आहेत. आणि लीळा म्हणजे चेतनेसी आणि सहेतुका लीळेची व्याख्या केलेली आहे की लीळा म्हणावी कशाला? स्वामी जेही कार्य करतात, आपलं अवतार कार्य श्रीमूर्तीच्या योगे स्वामी जे करत असतात आणि ते करत असताना त्या ठिकाणी जी काही हालचाल होते त्या हालचालीमध्ये स्वामींच्या संपर्कामध्ये जे सजीव येतात, सजीव म्हणजे कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला सजीव असं म्हणतात. ज्याच्यामध्ये जीव नाही आहे त्याला निर्जीव असं म्हटलं जातं. स्थान, प्रसाद, विशेष हे कशामध्ये सजीवात का निर्जीवात येतात? कशामध्ये येतील ते? सजीव की निर्जीव? निर्जीवामध्ये येणार आहेत. आणि सजीवामध्ये काय येईल? उपदेशी आहे, परमेश्वराचे उपदेशी साधक असतील, साधू असतील किंवा अधिकरण असतील, हे सगळे सजीव याच्यामध्ये येतील. परमेश्वराचा जो परिवार आहे तो सजीव याच्यामध्ये येतो. आणि परमेश्वराच्या संबंधित ज्या वस्तू आपण मागच्या पहिल्या सत्रामध्ये बघितल्या, नख, दाढ, केश, कळा, कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दांत, काष्ट, पाषाण हे सगळं निर्जीव याच्यामध्ये येतं. वंदनीय आहेत पण ते निर्जीव आहेत. ज्ञानी आहे, परमेश्वराचे साधक हे वंदनीय आहेत पण ते सजीव आहेत. हे सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही ज्या काही वस्तू आहेत स्वामींच्या संपर्कामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे जे सजीव स्वामींच्या संपर्कात आले त्या संबंधित जे काही स्वामींनी हालचाली केलेल्या आहेत सजीवाच्या संबंधित, त्याला लीळा असं म्हणतात. लीळा म्हणजे चेतनेसी आणि सहेतुका, चेतन वस्तूशी, सजीव वस्तूशी, सजीव म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे अशांशी जी खेळ क्रीडा देवाने केलेली आहे त्याला लीळा असं म्हणतात. ते करत असताना त्याच्यामध्ये सहेतुका म्हणजे परमेश्वराचा काहीतरी हेतू आहे बरं का, निर्हेतुक नाही आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये त्या जीवाला काहीतरी दातृत्व करायचं आहे. श्री प्रभू एक त्या घाणीतली एक आळी आपल्या श्रीकरावर घेतात आणि तिला ब्रह्मपदी पाठवतात. म्हणजे काय करतात? तिला त्या दुःखापासून मुक्त करतात. म्हणजे ही चेतन आहे, सजीव आहे आणि त्याच्याशी लीळा केलेली आहे स्वामींनी. म्हणजे हे काय आहे? सहेतुका, म्हणजे तिला त्या दुःखातनं मुक्त करायचं. तिथे त्या घाणीमध्ये ती आहे आणि ती तडफडते आहे वगैरे, त्या दुःखामध्ये ती आहे. त्या दुःखातनं, त्या कर्मफळातनं तिला मुक्त करायचं आहे, नरकफळातनं तिला मुक्त करायचं आहे. आणि म्हणून केलेली जी क्रिया आहे त्याला लीळा असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे स्वामींच्या अनेक लीळा तुम्हाला दिसतील. की बेलोपुरीचा निंब, त्या निंबाच्या झाडाला स्वामींनी स्पर्श केलेला आहे. समूळी सपत्री म्हणजे मुळापासून तर ते पानापर्यंत त्याच्या फांद्या वगैरे सगळ्याला स्वामींनी तो संबंध दिलेला आहे. हे लीळेमध्ये येतं. अशा पद्धतीने तुम्हाला सशा संदर्भामध्ये तुम्हाला घेता येतं की सशाला स्वामींनी काय केलेलं? आश्रय दिलेला आहे. जानू खाली त्या सशाला आश्रय दिला, ही सुद्धा लीळा आहे. एखाद्या झाडाला स्वामी टेकून बसतात, ही लीळेमध्ये येतं. एखाद्या स्वामी घोड्यावर बसतात, रामधरण्या राजाकडे अचलपूरला स्वामी निघालेत घोड्यावर बसून, आणि तिथे सुद्धा 10 महिने स्वामींसाठी घोडा दिलेला आहे, गरुड घोडा. तर त्या घोड्यावर स्वामी बसतात, त्याला संबंध, फळ दिल्या जातं, स्पर्श केला जातो. हे सगळं लीळेमध्ये येतं. चेतनेसी आणि सहेतुका जे आहे ते लीळा या पदामध्ये येत असतं. मूर्ती म्हणजे, आणि मूर्ती म्हणजे कशाला म्हणतात बरं? नाम, लीळा आणि मूर्ती. हे मूर्ती कशाला म्हणतात ना? मूर्ती म्हणजे
परमेश्वराने जो अवतार घेतलेला आहे, ज्या देहामध्ये अवतार घेतलेला आहे त्याला मूर्ती असं म्हटलं जातं. मूर्ती वेगळी आहे आणि परमेश्वर वेगळे आहेत बरं का. आपण श्रीमूर्तीला परमेश्वर मानतो कारण की आपल्यासाठी त्यांनीच अवतार घेतलेला आहे. परंतु स्वामीच सांगतात बाई हे बर्वे नव्हे, भीतरी असे ते बर्वे. आणि जेव्हा कामाख्या निमित्ताने पुरत्याग केला तेव्हा देह तिथेच राहून गेला, स्वरूप निघून गेलं. म्हणजे श्रीमूर्ती वेगळी आहे आणि त्यातलं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे. जसं आपण पाणी पितो, कशामध्ये घेतो पाणी? ग्लासामध्ये घेतो. मग तुम्ही काय पिता? पाणी पिता की ग्लास पिता? पाणी पितो, ग्लास तिथेच राहून जातो. ग्लास हे माध्यम आहे, ते पाणी कशामध्ये आणायचं? पाणी तरी असं ओंजळीत आणता येतं, पण चहा प्यायचा असेल तर चहा असा आणता येतो का ओंजळीमध्ये? की वरून चहा पिता येतो का? नाही पिता येत. चहासाठी मग विशिष्ट साधन असलं पाहिजे, काहीतरी कप असेल, पेला असेल, ते माध्यम आहे त्याच्यामध्ये तो चहा किंवा त्याच्यामध्ये ते पाणी जे आहे ते आणलं जातं. महत्वाचं काय? आपल्याला पाणी महत्वाचं आहे आणि ते पाणी त्या ग्लासमध्ये आणावं लागतं. ग्लासही तेवढाच महत्वाचा आहे, परंतु त्या ग्लासापेक्षा कैक पटीने महत्वाचं त्यातलं पाणी आहे. कारण तहान पाणी तुमचं भागवणार आहे, ग्लास भागवणार नाहीये. कदाचित ग्लास नसलं तरी पाणी पिता येतं. तशा पद्धतीने या ठिकाणी परमेश्वराचं स्वरूप आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्या श्रीमूर्तीमध्ये जे स्वरूप आहे परमेश्वराचं ते अत्यंतिक महत्वाचं आहे. हे देवानी स्वतः सांगितलं आपल्याला की बाई हे बर्वे नव्हे, भीतरी जे स्वरूप आहे ईश्वराचं ते बर्वे, म्हणजे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे परमेश्वर काय करतात? माया नटते, त्याला मायापूर असं म्हटलं जातं. माया नटली आणि त्या मायापुरामध्ये परमेश्वराचं स्वरूप येतं आणि ते स्वरूप जे आहे ते सर्व कार्य करतं. आणि ते कार्य जर का सजीवाशी असेल म्हणजे मूर्तीमध्ये आधी देवाला यावं लागतं. मूर्तीमध्ये ते स्वरूप जे आहे परमेश्वराचं ते आणावं लागतं आणि मग ते परमेश्वर अवतार देवाने घेतला असं आपण म्हणत असतो. आणि त्या अवताराच्या किंवा त्या श्रीमूर्तीच्याच माध्यमातून परमेश्वराच्या लीळा आणि चेष्टा या दोन क्रिया चालू असतात, घडत असतात. परमेश्वर ते कार्य करत असतात. आणि म्हणून सांगतात मूर्ती म्हणजे मूर्ती म्हणजे संपूर्ण ती मूर्ती आहे आणि ती आपल्याला ज्ञान देणारी साधनदाता. ज्ञानीयाची प्रतीती कशी आहे? कैवल्य दाता हा मोक्ष दाता आहे. कैवल्याचे आणि मोक्षाचे हे दाते आहेत. अशा पद्धतीची भूमिका अवताराची आहे. त्या अवतारांच्या माध्यमातूनच ज्ञान होणार, सेवादास्य घडणार आणि विधी पालन वगैरे या माध्यमातून योग्यता होणार. अवताराची प्रसन्नता ही राखली आपण तर आपली योग्यता पुढे वाढत वाढत जाते. अशा पद्धतीने ही मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीच्या संदर्भामध्ये काय आहे? नुसतीच मूर्ती नाही, तर मूर्तीचं रूप म्हणजे सौंदर्य रूप आहे. मूर्ती दिसायला कशी आहे, काय आहे, त्यानुसार मूर्तीचं ते रूप आहे, त्याला सौंदर्य असं म्हटलं जातं. रूप आणि मग वय. रूप, वय. वय म्हणजे परमेश्वराचं जे वय दिसतं, स्वामींचं वय कसं दिसतं? 25-27 एवढंच वय दिसतं. म्हणजे श्रीमूर्ती जी आहे ती श्रीमूर्ती 25-27 भीतरी असं ते श्रीमूर्तीचं वय आपल्याला दिसतं. गुण म्हणजे आठवताना आपल्याला श्रीमूर्ती जी आठवायची आहे, फक्त हस्तपादाधिक अवयव नाही आठवायचे, तर परमेश्वराचे रूपही आठवायचं आहे. वय देखील आपल्याला त्या ठिकाणी भासलं पाहिजे. आणि गुण म्हणजे जे परमेश्वर अवताराचे परमेश्वराचे जे गुण आहेत ते गुण सुद्धा आपल्याला देवाचे आठवले पाहिजे. त्या गुणांनी युक्त परमेश्वराचं स्मरण जे आहे ते आपण केलं पाहिजे. वर्ण म्हणजे स्वामींच्या श्रीमूर्तीचा वर्ण होता, चांपे गौर असा वर्ण होता. किंवा कृष्ण महाराजांच्या मूर्तीचा वर्ण कसा? श्याम गौर असा तो वर्ण होता, सावळा ज्याला म्हणतात. श्री दत्तात्रय प्रभूंच्या मूर्तीचा वर्ण आरक्त गौर असं म्हटलं जातं. म्हणजे गोरा आहे पण त्याच्यामध्ये लालसरपणा आहे. आमच्या स्वामींचा वर्ण श्रीमूर्तीचा वर्ण हा गोरा आहे, चांपे गौर आहे, पण त्याच्यामध्ये चाफ्याच्या रंगाचा असं थोडंसं पिवळेपणा त्याच्यामध्ये पण दिसतो आणि सुंदर दिसतो. एरवी पिवळा माणूस दिसला की आपण म्हणतो ना कावीळ झालेली आहे, तसं पिवळं नाही बरं का. चांपे गौर, चाफ्याच्या फुलाचा वर्ण कसा असतो? दिसायला आणि बघायला आपल्याला छान वाटतो,
तशा पद्धतीचं ते वर्ण, जो जैसा अवयव, सौंदर्य म्हणजे त्याच्यामध्ये जो अवयव जैसा व्हावा तो तैसाची, याला सौंदर्य म्हणतात. आणि तो अवयव आपल्याला तसाच्या तसाच आठवता आला पाहिजे. जो जैसा अवयव म्हणजे भाळ प्रदेश स्वामींचा कसा आहे, श्री नेत्र कसे आहे, श्री कर्ण स्वामींचे कसे, श्री कर कसे, श्री चरण कसे आहेत हे आपल्याला आठवता आले पाहिजे. कुती खावणी म्हणजे त्या संदर्भामध्ये परमेश्वराची जे वैशिष्ट्य आहेत ती आपल्याला आठवता आली पाहिजेत. जे काळी जैसा अवसर म्हणजे त्यामध्ये आपल्याला स्वामींचा कुठल्या वेळेचा कुठला अवसर आहे, दुपारची वेळ आहे, पौडाचा अवसर आहे, मग निरूपणाचा अवसर आहे सायंकाळीन, मग त्याच्यानंतर स्वामी भोजनताला जातात तिथला अवसर आहे, भोजनाचा अवसर आहे, आरोगणेचा अवसर आहे. त्यानंतर परत राजमठामध्ये आल्यानंतर सायंकालीन पूजा अवसर स्वामींचा होतो. त्यामध्ये तो पूजा अवसर संपन्न झाल्यानंतर मग परत स्वामी निरूपण करतात. ते निरूपण किती वेळ चालतं, निरूपणाचा अवसर आहे, परत पौडाचा अवसर आहे, परत उपोडाचा अवसर आहे, परत प्रातःकाळ स्वामी प्रातविधीसाठी जातात, आल्यानंतर परत निरूपण करतात, तो निरूपणाचा अवसर आहे. त्यानंतर मग स्वामी दंत धावन वगैरे करतात म्हणजे दात घासतात, जिव्हामळ आखर किती, श्रीमुख प्रक्षाळिती वगैरे वगैरे, श्रीकर प्रक्षाळिती, परमार्जिती, हा सगळा सकाळचा अवसर आहे. मग सकाळचा परत स्वामींचा पूजा अवसर होतो, विहरणाचा अवसर, तिथे निरूपणाचा अवसर, कर्मक्षाळनाचा अवसर, असे कितीतरी अवसर स्वामींचे. जे काळी जैसा अवसर तैसा आपल्याला तो आठवता आला पाहिजे. वस्त्रे अलंकार, वस्त्रे स्वामींचे विविध भागामध्ये गेल्यानंतर विविध प्रकारचे वस्त्र स्वामींना अर्पण केले गेले. ते वस्त्र स्वामींनी परिधान केले. एकांक काळामध्ये कटी प्रदेशी एक सुडा आणि श्रीमुकुटी एक सुडा. आणि एखाद्या अधिकाऱ्याकडे स्वामी गेले, रामधरण्या राजाकडे स्वामी आहेत 10 महिने, त्यावेळेला राजवस्त्र स्वामींना दिल्या गेलेली आहेत. स्वामी म्हणतात तिथून निघताना ती राजवस्त्र आम्ही तिथेच टाकून दिली आणि पुढे त्यांचा जो वेश आहे तो स्वीकारून स्वामी पुढे जातात. अशा प्रकारे विविध वस्त्र अलंकार, जसं आपण बघितलं पहिल्या सत्रामध्ये की विविध अलंकार, मग ते फुलांचे असतील किंवा मग अलंकार जे सुवर्णाचे असतील ते स्वामींना अर्पण केले गेलेले आहेत, ते अलंकार आठवायचे आहेत. उदास किंवा एखाद्या वेळेस स्वामी उदास आहेत, प्रसन्न एखाद्या ठिकाणी स्वामी प्रसन्न आहेत, ते आठवी. जे हे कशासाठी सांगितलं सगळं, हे सगळं आपल्याला नामस्मरणामध्ये आठवायचं आहे, नुसतंच नाम नाही आठवायचं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या लीळेच्या अनुरूप, जी लीळा तुम्ही आठवताय त्या लीळे अनुरूप ते सगळं आपल्याला आठवलं गेलं पाहिजे. चेष्टा म्हणजे जडेशी आणि निर्हेतुका. आता त्याच्यामध्ये चेष्टा आहे सुद्धा, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. तर चेष्टा म्हणजे काय ना, लीळेच्या विरुद्ध जे आहे त्याला चेष्टा म्हणतात. लीळा म्हणजे चेतनेशी आणि सहेतुका, सजीवाशी आणि सहेतुक त्याला लीळा म्हणतात. आणि चेष्टा म्हणजे जडेशी म्हणजे निर्जीव वस्तूशी जे निर्हेतुक केल्या जातं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेतू नाही देवाचा असं म्हणतात, किंवा त्या हेतूपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, एकदम गहन हेतू आहे. आणि लीळा मात्र जे काही स्वामींचा स्पर्श आहे तो कसा आहे, जड वस्तूला आहे. जड म्हणजे निर्जीव वस्तूला आहे. असं गरुड घोडा बघितला आपण, तो सजीव आहे, पण 12 घोडे कसे आहेत, निर्जीव आहेत, पाषाणाचे आहेत. श्रीप्रभू त्याच्यावर खेळ क्रीडा करतात. किंवा आमचे स्वामी रोज राजमठीच्या उंबरवटावर श्रीचरण ठेवतात, म्हणजे निर्जीव आहे तो उंबरवट. किंवा एखाद्या त्या खांबाला स्वामी निस्तंभत राहटिले, राजमठाच्या समोर तिथे भोजनता स्थानाच्या समोरच तो खांब आहे, तो त्राहाटीला स्पर्श केला स्वामींनी, ते काय आहे, जडेसी आणि निर्हेतुका म्हणजे स्पर्श केला. अशा प्रकारे निर्जीव ज्या ज्या वस्तू स्वामींच्या संपर्कामध्ये आलेल्या आहेत, स्वामींचा स्पर्श त्यांना झालेला आहे, त्या वस्तूशी केलेल्या क्रीडेला चेष्टा असं म्हटल्या जातं. ऐसे चतुर्विध स्मरण, असं चतुर्विध स्मरण आपल्याला देवाने सांगितलेलं आहे. एकापसी एक सामान्य विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये एकापेक्षा एक सामान्य विशेषाचं घडत राहील. जर का नाम आठवू, नामापेक्षा लीळा महत्वाची, त्याच्यापेक्षा मूर्ती महत्वाची, कधी नाम महत्वाचं, कधी चेष्टा महत्वाची,
म्हणजे एकाला एक पाहून तुम्ही ज्यामध्ये रममान होणार आहे, ज्यातनं तुम्हाला स्मरण साधल्या जाणार आहे ते विशेष असणार आहे. कधी नामामुळे स्मरण साधल्या जाईल, कधी मूर्तीमुळे स्मरण साधल्या जाईल, कधी लीळेमुळे स्मरण साधल्या जाईल. असे विविध प्रकारे किंवा विविध लीळेच्या माध्यमातून एखाद्या उदास झालेले स्वामी त्या लीळेमध्ये तुम्ही इतके रममान व्हाल, इतकं दुःख होईल. एखाद्या प्रसन्नदायक लीळेमधलं आठवत असताना आपण त्याच्यात रममान होऊ. म्हणजे एकाला पाहून एक विशेषता आहे. कधी उदास झाले ती लीळा विशेष वाटेल, कधी प्रसन्न झाले ती लीळा आपल्याला विशेष वाटेल. अशा प्रकारे विविध भूमिका असलेल्या ज्या लीळा आहेत किंवा त्या स्वामींच्या लीळा चेष्टा असतील त्या आपल्याला एकाहून एक सामान्य विशेष असं कधी हे विशेष कधी सामान्य असायला आपल्याला त्याचा अनुभव येत राहील. अमुके नाम धरावे आ स्वरूपुनीची स्वीकार. आता अशा पद्धतीने स्वामींनी जे नाम स्वीकारलेलं आहे ते नाम असंच त्यांना जे आवडलं वगैरे असं नाम घेतलेलं आहे का ना. अमुके नाम धरावे म्हणजे व्यक्त झाल्यानंतर या नावाने ते अवतार कार्य आपल्याला करायचं आहे असा स्वरूपी हुनी म्हणजे अव्यक्त स्वरूपातनच तो स्वीकार आहे. आपल्याला ते भाग्य नाही. आपला जन्म होतो तर आपलं ठरलेलं असतं काही आपलं स्वतःचं वैयक्तिक की मला या नावाने संबोधलं पाहिजे. तसं नसतं. आपल्या बारशाला जे लोक जमतात ते आपल्याला त्यांना जे आवडेल ते नाव आपल्याला ठेवतात आणि आयुष्यभर लोक आपल्याला नावं ठेवत राहतात. आणि ज्यांना ते नाव ठेवायला सांगितलं त्यांच्या आवडीनुसार ते नाव आपल्याला ठेवलं जातं. कधी कधी ते नाव आपल्याला आवडतं आणि कधी नावडतं पण देखील, परंतु ते नाव आपल्याला दिल्या गेलेलं आहे. परमेश्वराचं तसं नाही. परमेश्वर अव्यक्तीहूनच नियोजित असतं की काय नामाने अवतार कार्य आपल्याला करायचं आहे. नाम जाणितल्या ईश्वर वश होय. आता नामाचा जो विशेषता कोणती बरं एवढ्या वेळेचं नाम स्मरणाच्या बाबतीत सांगितलं जातंय तर नामाची विशेषता अशी किंवा नाम स्मरणाची विशेषता अशी आहे की नाम जाणितल्या ईश्वर वश होय. म्हणजे आपण जर का त्या नामाचं आवडीपूर्वक स्मरण चिंतन केलं तर परमेश्वर वश होतात आपल्याला. कोण वश होतं? परमेश्वर वश होतात. एरवी किती लोकांची नावं आहेत आपल्याला माहिती आहेत पण ते लोक वश नाही होत. परंतु परमेश्वर जर का वश करायचा असेल तर काय करावं लागेल? किती पैसे खर्च करावे लागतील, किती वस्त्रदान करावं लागेल, किती अन्नदान करावं लागेल, काय काय करावं लागेल की देव वश होतील आपल्याला. तर देव वश होतील ते कशाने ना. नाम जाणितल्या म्हणजे आपण जाणीवपूर्वक परमेश्वराचं नामाचं जर का स्मरण केलं आवडीपूर्वक तर परमेश्वर वश होतात. का सर्वदा लेखी तरी नामेची लेखी. आणि मग कितीही आपण आचरण करतो आहोत तर ते आचरण करताना सुद्धा आपलं नामाचं चिंतन असलं पाहिजे. तर आपल्याला काय होतं की नामेची लेखी म्हणजे त्यामध्ये तर त्या क्रियेमध्ये जर का नाम नसेल, ईश्वराचं चिंतन नसेल तर ती क्रिया ते सेवा दास्य लेखी लागत नाही. ती विधीच आपल्याला देवाचा विधी म्हणून करायचं. आमचे आचार्य भटोबाचे सांडवासाठी जे दगड घेऊन पाण्यामध्ये डुबकी मारत होते आणि तो दगड खाली बसून परत येत होते. मग ते काय करत होते? नुसतं श्वास रोखून धरत होते का? नाही. त्याच्यामध्ये देवाच्या नामाचं चिंतन देखील करत होते. म्हणजे देवाचं चिंतन आहे. कारण ती लीळाच देवाची असल्यामुळे, ते दास्य देवाचं असल्यामुळे, ती सेवा देवाची असल्यामुळे देवाच्या नावाशिवाय ते नाही. आता बघा आपण गंध लावतो लगेच देवाच्या नावाचा जय जयकार, फूल वाहतो, हार वाहतो, विडा वाहतो, प्रत्येक वेळी देवाचं नाव घेतो कारण आपण वाहतोच देवाला. म्हणून प्रत्येक वेळी देवाचं नाव आपल्या मुखामध्ये बरोबर ते येतं. तसं एखादी सेवा करता त्यावेळी पण देवाच्या नामाचं चिंतन सुरू राहिलं पाहिजे. इतर समजा बडबड करण्यापेक्षा आपण देवाच्या नामाचंच चिंतन करायचं तर तो विधी आपल्याला लेखी लागत असतो. नाम ठाऊके झाल्या ते मनुष्य अंतुडे. जसं एखाद्या व्यक्तीचं नाव आपल्याला प्राप्त झालं, आपण म्हटलं ते सत्संगात नव्हते का ते आमके टमके टोपी घातलेले वगैरे, कोण कोण? कारण की सर्व हे वर्णन आहे ते बहुतांशी लोकांचं सारखं असतं. निरूपणाला सगळे आलेले लोक टोपी घालत असतात स्वतःलाच. म्हणजे त्यामध्ये सगळेजण डोक्याला काही ना काही बांधलेलं असतं. मग कोण नेमका व्यक्ती
ज्यावेळी त्या व्यक्तीचं नाव कळेल आपण ते अमके अमके ते का, मग तो व्यक्ती बरोबर सापडतो. जोपर्यंत नाव नाही नसतं तोपर्यंत तो व्यक्ती सापडत नाही. तसं देवाचं जोपर्यंत नाव नाही घेत तुम्ही, नाम स्मरण करत नाही, तोपर्यंत परमेश्वरही आपल्याला भेटणार नाहीत. भट नाम घेऊनी जवजव वाणीती तव तव फुरकटय जे, म्हणजे भाट जो आहे, भाट नाम घेऊनी जवजव वाणीती. भाट म्हणजे स्तुती करणारा व्यक्ती त्या राजाचं नाव घेऊन घेऊन त्या राजाची स्तुती करतो. तसं तसं तो राजा जो आहे तो प्रसन्न होत असतो. तसं परमेश्वराचं नाव आपण जसं जसं घेऊ तसं परमेश्वर आपल्याविषयी प्रसन्न होतील. म्हणून नामाचे स्मरण थोर, म्हणून नामाचं जे स्मरण आहे आणि नामासोबतच जे चतुर्विध स्मरण नंतर घडतं ते थोर आहे, महत्वाचं आहे, महत्वपूर्ण आहे. तेच परमेश्वराला प्रसन्न करणारं आहे आणि आपल्याला मोक्षाला घेऊन जाणारा आहे. अशा प्रकारे ही नामाची विशेषता आहे. आजच्या सत्रामध्ये आपण स्मरण वाक्य सारोळ्यातील हे आचाराचं 28वं आणि सारोळ्यातील दुसरं वचन जे आहे, नाम लीळा मूर्ती चेष्टा, हे या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत